हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल. आपण पाहत आहोत नवोदयची बुद्धिमत्ता यातला चॅप्टर नंबर 2, जुळणारी आकृती ओळखणे. तर यातला आपण सराव प्रश्न पाहिलेले आहेत, नमुना प्रश्न. यावर आधारित स्वाध्याय आहे. यात एकूण 60 प्रश्न आहेत. आपण 20-20 प्रश्नांचा एक एक चॅप्टर करू, पार्ट करू, असे 3 पार्ट्स होतील. तर पाहूया प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एका प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ABCD अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. तर प्रश्न आकृती म्हणजे लेफ्ट साइडला दिलेली ही आकृती असते. या आकृतीसारखी या ABCD मध्ये कोणती आकृती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. हुबेहूब आकृती, जुळणारी आकृती, सारखी आकृती आपण यातली सिलेक्ट करणार आहोत. हे पहा, हे प्रश्न सोडवत असताना, जुळणाऱ्या आकृतीचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला परफेक्ट अशाला अशी आकृती पाहिजे. परफेक्ट. इथे क्लॉकवाईज नको, उभी नको, आडवी नको, परफेक्ट अशाला अशी आकृती पाहिजे. आता पाहायला गेलं तर या 4ही आकृत्या ऑप्शन ABCD जर या 90 डिग्री मध्ये फिरून बघितल्या, 180 डिग्री मध्ये फिरून बघितल्या तर या सारख्याच आकृत्या आहेत. पण फिरून न बघता जशास तशी, जशी ही आकृती दिसते अशीच आकृती कोणती पाहायचे. तर सरळ सरळ पाहताच क्षणी लक्षात येतं आपल्याला ऑप्शन B ही प्रश्नाकृती सारखी आकृती आहे. म्हणजे बघा, खालील बाजूस हे असं, वरील बाजूस हे, खालील बाजूस हे असं, वरील बाजूस 2 वर्तुळ, इथे पण वरील बाजूस 2 वर्तुळ, बाकी सर्व सारखंच आहे. म्हणजे उत्तर क्रमांक B. चला तर मग सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न पहा. काही अंदाज लागतोय. यात आपण ठरलेलं आपलं गाळणी पद्धतीने आपल्याला चालायचंय, म्हणजे एलिमिनेशन मेथड. कट कट करत करत आपल्याला आकृतीच्या उत्तरापर्यंत जायचंय. परफेक्ट दिसली तशीच आकृती आहे म्हणून तिला राईट करायचं नाही. इथं आपल्याला फक्त एलिमिनेशन मेथड म्हणजे 4ही पर्यायांकडे लक्ष द्यावंच लागेल. पहा, A कटते का? इथे ही आकृती आहे, ही रेषा आहे, पण याच्या बाजूला लेफ्ट साइडला चौरस, इथे आणि राईट साइडला वर्तुळ. इथं तसं काही नाही, इथं नाही, इथं नाही. म्हणजे ऑप्शन A इज रॉंग. ऑप्शन बी मध्ये जर पाहायला गेलो आपण तर नीटसं पहा, हा जो भाग आहे हा आणि इथं राऊंड काका आहे, असं इथं नाही. बी मध्ये बी सुद्धा कॅन्सल. सी जर पाहायला गेलं तर सी ही परफेक्ट आकृती आहे सर्व बाजूंनी. मग सी बरोबर आहे तर डी मध्ये काय नाही, हुबेहूब का नाही? तर पहा, इथे ही बाणांची टोक आहेत, ॲरोज आहेत. असे ॲरो इथे नाहीत, इथे दिसत नाहीत. म्हणजे पर्याय क्रमांक C हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, क्वेश्चन नंबर 3. जवळजवळ या हुबेहूब आकृत्या म्हणजे जवळजवळ सारख्याच असल्यासारख्या वाटत असतात आपल्याला. गाळणी पद्धतीने चालू आपण. पहा, एक आहे की नाही पाहायचं आपल्याला. नो, ए नाही का सर? ह्या इथं काहीच नाही, इथं काहीच नाही मधील भागात. हिला या आकृतीला प्रश्न आकृतीमध्ये आहे, म्हणजे ऑप्शन A इज रॉंग. बी पहा, बी जवळजवळ सारखा वाटतोय, स्किप करा त्याला. सी पहा, सी मध्ये सर्व काही सारखं पहा, पण हे हा जो भाग आहे हा इथे
जास्त जवळ आहेत ह्या दोन दोन रेषा, त्या प्रश्नाकृतीत नाही, म्हणजे पर्याय सी पण कॅन्सल. पर्याय डी कडे पाहू. डी मध्ये पाहत असताना पर्याय डी येतोय का पहा. नो. का? सेम त्याच ठिकाणी इथेच आतील भागास बघा, हे वेगळं आहे, हे जराशे लांब लांब आहेत, म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. चला तर मग पुढे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न 4 मध्ये जुळणारी आकृती, हुबेहूब आकृती पाहायला जातोय आपण गाळणी पद्धतीने चालू. सोपं आहे हे, सर्व ठिकाणी सारखं आहे. या वर्तुळाच्या बाजूचं सगळं सारखं आहे वर्तुळ सोडलं तर. या चारही पर्यायांमध्ये बरोबर आहे. बट काय झालंय, वर्तुळामध्ये पहा, इथे या एकाड एक आरीमध्ये, एकाड एक भागामध्ये, या वर्तुळाच्या एकाड एक भागामध्ये इथं डॉट आहे, इथं एक सोडून डॉट आहे, इथं एक सोडून डॉट आहे, इथं एक सोडून डॉट आहे. तसं पर्याय क्रमांक बी सोडलं तर कुठेच नाही, म्हणजे सलग डॉट्स ए मध्ये, म्हणून हे नाही. इथं 3 सलग, 2 सोडून 2, इथं पण प्रत्येक भागामध्ये डॉट आहे, म्हणजे ऑप्शन बी हे बरोबर उत्तर आहे. जुळणारी आकृती, हुबेहूब आकृती. प्रश्न क्रमांक 5 सोपं आहे तर पहा, मल्टिप्लिकेशनचं साइन, इथे 2 रेषा उभ्या, इथे 2, मात्र इथे 3 आणि इथे 3. पहा, इथे 2, इथे 2, राईट, इथे 3, इथे 3, म्हणजे ऑप्शन सी मध्ये फक्त बरोबर उत्तर आहे. बाकी ठिकाणी तसं नाही. बाकी ठिकाणी पहा, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, असं नाहीये प्रश्नाकृतीमध्ये. इथं 3 आहेत, इथे 3 आहेत, असं नाहीये. इथं 3, इथं 3, इथं 1, इथं 2, हे सगळं टोटली वेगवेगळं आहे. तर ऑप्शन सी हे बरोबर उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 6 पहा बरं, तुम्ही सोडून काही अंदाज लागतोय का? एका नजरेत लक्षात येतं आपल्याला, एकाच नजरेत, की ऑप्शन ए इज द राईट आन्सर. का सर? कारण प्रश्नाकृतीमध्ये जसं दिलेलं आहे तसं हे इथं नाही. असं प्रश्नाकृतीमध्ये इतक्या लांब नाही. बी रॉंग. प्रश्नाकृतीमध्ये हे नाही. सी रॉंग. प्रश्नाकृतीमध्ये शेवटपर्यंत पहा, उभा चौरस नाही, हे पतंगासारखा चौरस आहे. डीप सुद्धा रॉंग, म्हणजे प्रश्न 6चं उत्तर पर्याय क्रमांक ए. चला पुढे प्रश्न क्रमांक 7 मध्ये जर पाहायला गेले तुम्ही, तर वरवरून पटकन गाळता येणाऱ्या आकृत्या पाहायच्या. इथं वर्तुळ आहे, भरीव आहे रंगीत, इथे नाही, इथे नाही ए मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक ए रॉंग. बी मध्ये पहा, ए रॉंग झाला. बी मध्ये काय दिसतोय सारखेपणा? नो सर, ही तर उभी आहे रेषा, इथं तिरपी आहे. बी रॉंग. सी मध्ये काय दिसतंय? प्रश्नाकृतीमध्ये अशी रेषा नाही, इथे आहे, प्रश्नाकृतीत नाही, म्हणजे सी रॉंग. ऑप्शन डी इज राईट आन्सर. कोणतं उत्तर बरोबर आहे हे काढण्यापेक्षा कोणतं उत्तर बरोबर नाही हे आपल्याला सर्च करावं लागतं जुळणारी आकृती पाहताना. प्रश्न क्रमांक 8 मध्ये एकदम सोपा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. इथं
असं प्लसचं साइन आहे आणि सर्व बाजूने एरोज आहेत, सर्व बाजूने बाहेर बाजूला जाणारे एरोज आहेत प्रश्नाकृतीत. फक्त सी मध्ये मला वाटतं सी मध्येच फक्त बाहेरील बाजूस एरोज आहेत. इथं आतील बाजूस गेलेला आहे, इथं आतील बाजूस आहे, इथं आतील बाजूस आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 9 पहा, समजतं येते. ए ला पहा, हा जो फ्लॅग सारखा आहे खाली आहे जरा, ए मध्ये जरा असं तिरप म्हणजे हा त्रिकोण होऊन गेलेला, हा जरा वेगळा आहे. पहा नीट, ऑप्शन इज रॉंग. बी ला सोडू, बी सारखं दिसतंय म्हणजे बी उत्तर येईल कदाचित. सी मध्ये पहा, इथं चौरस आहे वर, इथं तसं इथं नाही, सी इज रॉंग. डी मध्ये पहा, डी मध्ये पाहायला गेलं तर हा ओके, सर्व सारखं सारखंच आहे. बट इथे हा चौरस जास्त वर दिसतोय. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10, 10वा प्रश्न पाहून घ्या. 1, 2, 4, 5 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे या प्रश्नांचं. एलिमिनेशन मेथड. या आकृतीमध्ये सी मध्ये बघा, हे असं नाही, रॉंग. डी मध्ये पहा, लेफ्ट साइडला भरीव वर्तुळ आहे, राईट साइडला न भरलेला, इथं प्रश्नाकृती तसं नाही, डी इज रॉंग. बी कडे चला. बी मध्ये पहा नीट व्यवस्थित, प्रश्नाकृतीमध्ये जशी पूर्ण रेषा आहे इथपर्यंत तसं बी मध्ये नाही, हा भाग सोडून दिलेला आहे, म्हणजे बी सुद्धा रॉंग. आन्सर ए इज राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 11 पहा, शेडेड वर्तुळ, शेडेड सर्कल, त्याच्या बाजूला बिना शेड केलेले वर्तुळ, इकडे मल्टिप्लिकेशनचं साइन लेफ्ट साइडला आणि राईट साइडला ऍडिशन म्हणजे प्लसचं साइन. लेफ्ट साइड मल्टिप्लिकेशन, राईट साइड ऍडिशन. ओनली डी, डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 12, 12वा प्रश्न पाहतोय आपण. पाहून घ्या. सर्व चौरस सारखे, सर्वच्या सर्व चौरस सारखे, ए बी सी डी चारही ऑप्शन मध्ये सर्व चौरसांमध्ये, बाजूच्या चौरसांमध्ये पाहायला गेलं तर असे हे वर्तुळ दिलेले आहेत. सर्वच, फक्त चेंज काय आहे, कुठे चेंज आहे तर आतील बाजूस पहा. आतील बाजूस ह्या चौरसाचे 4 भाग झालेत, त्या चौरसामध्ये वरच्या बाजूला लेफ्ट साइड पासून प्लस मायनस प्लस मायनस असं कुठे आहे तर फक्त आणि फक्त ऑप्शन नंबर सी मध्ये प्लस मायनस प्लस मायनस, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 13, प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण करायचं आधी. पहा, अशी रेषा, सर्कल, असा बाण, कुठे कुठे फक्त आणि फक्त बी, सी आणि डी या तीनही येत आहे, म्हणजे ए मध्ये नाही, ए रॉंग झालं इथंच. आता खालच्या आकृतीकडे पहा. खालच्या बाजूच्या एक रेषा आहे,
खालच्या बाजूला शेडेड वर्तुळ आणि राईट साईडला असं शेडेड वर्तुळ लेफ्ट साईडला आणि राईट साईडला तसं, म्हणजे सी रॉंग, इथं नाही. सी डी रॉंग, इथे पण नाही. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. चला तर मग प्रश्न क्रमांक 14 पहा, काही समजतंय का? लक्ष द्या, नीटस लक्ष द्या. वर्तुळ काढलाय, चार बाजूला 4 ओके लाईन्स आणि ॲरो दाखवलाय. बाहेरील बाजूस ॲरोज आहेत. इथे एक आतील बाजू दाखवलाय, हे रॉंग. इथे पण एक आतील बाजू दाखवला, दिस इज ऑल्सो रॉंग. ए आणि सी मध्ये फायटिंग आहे. इथं खूपच सिमिलरिटी दिसते. नो, ए मध्ये असं आहे, इथे बाण. फक्त ऑप्शन सी इज राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 15, प्रश्न क्रमांक 15 पाहून घ्या. ओके ओके राईट. हा चौरस आहे पतंगासारखा. सर्व चारही ABCD ऑप्शन मध्ये असाच आहे. फक्त लक्षात घ्या काय झाले तर लेफ्ट साइडला भरीव त्रिकोण, या साइडला सुद्धा लेफ्टला जर केलं भरीव लेफ्ट भरीव लेफ्ट भरीव, तसं इथं नाही. इथं आहे तर लगेच इकडच्याच बाजूस आहे. दिस इज रॉंग. इथं वरच्या बाजूस आहे, राईट साइडला. दिस ऑल्सो रॉंग. ऑप्शन डी मध्ये हे बरोबर आहे, पण इथं या एकाच त्रिकोणामध्ये दोनदा शेड केलेला आहे, असं उत्तर बरोबर नसतं. तर प्रश्न क्रमांक 15 ही जुळणारी आकृती आहे. क्वेश्चन नंबर 16, प्रश्नाकृती नीट समजून घ्यायची. पहा, 1 2 3 4 5 पंचकोन आहे. पंचकोनाचे बघा असं आहे. कोणत्या कोणत्या आकृतीमध्ये आहे? 1 2 3 4, चारही आकृत्यांमध्ये आहे. असू द्या. आता हे पहा, ही रेषा आणि ही रेषा. ओके, मात्र ही नाही, ही अशी रेषा नाही प्रश्नाकृतीमध्ये. ऑप्शन ए इज रॉंग. बी पहा, बी बरोबर असणार आहे. सी का नाही हे पाहायचं आपल्याला. सर्व काही ठीक आहे सी मध्ये, फक्त हे दोन नाही आहेत. सी रॉंग, म्हणजे ए रॉंग, सी रॉंग. आणि डी मध्ये ही नाही, डी ऑल्सो रॉंग. ऑप्शन नंबर बी इज राईट आन्सर. प्रश्न 16चं उत्तर बी. 17 पाहून घ्या, सर्व काही सोपं आहे. क्वेश्चन नंबर 17, ABCD. नेक्स्ट टाइम आपण काय करणार आहोत, प्रश्न आला की तुम्हाला एक 5 सेकंद 10 सेकंदाचा वेळ देणार, तेवढ्यात तुम्ही आन्सर गेस करायचं. त्यानंतर आपण डिस्क्रिप्शन देणार आहोत. सेकंद इथं डिस्प्ले होतील. एका नजरेत पाहायचं प्रश्नाकृती. दिस इज रॉंग. वर असा डॉट नाही इथं प्रश्नाकृतीमध्ये, खाली आहे. बी रॉंग. राईट साइडला भरीव त्रिकोण, राईट साइडला नाहीये इथं, म्हणजे सी रॉंग. इथं पण लेफ्ट साइडला आहे. ए ऑल्सो रॉंग. क्वेश्चन नंबर 17, आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 18 पाहून घ्या. षटकोनाचे असे 2 भाग केले. सर्वच आकृत्यांमध्ये असे 2 भाग केलेले आहेत. लेफ्ट साइडला 2, एक सोडून एक बिंदू जोडलेला, म्हणजे कोन.
षटकोनाचे कोण तसे जोडलेले, इथं लेफ्ट साइडला नाही असं. दिस इज रॉंग. बी मध्ये पहा तसंच, इथं सुद्धा लेफ्ट साइडला नाही. डी रॉंग. बी आणि सी मध्ये फायटिंग आहे. काय चेंज आहे? बी आणि सी. बी आणि सी व्यवस्थित निरीक्षण करायचं. पहा, प्रश्नाकृतीमध्ये हा भाग नाही, ती रेषा नाही, म्हणजे आन्सर इज सी. एलिमिनेशनच करावं लागेल, एलिमिनेटच करावे लागतील ऑप्शन्स आपल्याला, तरच परफेक्ट उत्तराकडे जातो आपण. क्वेश्चन नंबर 19. इथे असा भाग नाही, जसं इथं आहे तसं. डी कॅन्सल. ही रेषा नाही प्रश्नाकृतीमध्ये, ही नाही, म्हणजे सी कॅन्सल. डी तर आधीच झाला होता. क्वेश्चन नंबर ए अँड बी आर गिव्हिंग ए टफ फायटिंग, बट हे असं नाही प्रश्नाकृतीमध्ये. ए ऑल्सो कॅन्सल. आन्सर इज बी. फ्रेंड्स, दिस इज लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. आणि आज आपण ह्या 20व्या प्रश्नाच्या नंतर थांबणार आहोत, पण त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. क्वेश्चन नंबर 20. जशाच तशी आकृती पाहायची. दिस इज नॉट अ राईट आन्सर. उलटी आहे आणि याच्या समांतर रेषा आहेत. ए कडे पहा. ए मध्ये असं प्लस सारखं चिन्ह आहे वर्तुळामध्ये, इथं मल्टिप्लिकेशन आहे. ए ऑल्सो कॅन्सल. आपलं ए कॅन्सल झालं होतं. बी सुद्धा कॅन्सल झालं होतं. राहिले 2, सी आणि डी. पहा, डी सुद्धा कॅन्सल होतोय. हे इथं अशा 2 आकृत्या आहेत, 2 रेषा आहेत, इथे एकच आहे. सगळ्यात महत्वाचं ही उलटी आहे. दिस इज अप राईट, दिस इज डाऊन. रॉंग आहे. आन्सर इज सी. सी हे बरोबर उत्तर आहे. चला तर मग मित्रांनो, आज इथे थांबूया. भेटूया पुढील चॅप्टरमध्ये, याच चॅप्टरमध्ये पुढील भागामध्ये. बाय.